सर, या ठिकाणी जो काही देखावा इथं हुबेहूब असा लावण्यात आलेला आहे, या देखाव्याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीविषयी आणि थोडक्यात तुमचं मनोगत आणि छत्रपती संभाजीनगर येथील सर्व नागरिकास आपल्या शुभेच्छा यावेळेस आपण द्याव्यात अशी आपणास विनंती करत आहे. ओके, सर्वप्रथम सर्वांना जय भीम, नमोबुद्धाय. माझं नाव रोहित पोळ, मी औरंगाबादचा रहिवासी आहे आणि यावर्षी औरंगाबादकरांना दीक्षाभूमीची प्रतिकृती साकारलेली आहे. इथं 14 एप्रिल निमित्त फार आनंद वाटत आहे. असं वाटत आहे की नागपूरची दीक्षाभूमीच इथं प्रगट झालेली आहे, त्यामुळे मी फार आनंदित आहे. आणि आता 14 एप्रिल 2च दिवसावर आलेली आहे, त्यामुळे फार गर्दी, लोकांमध्ये उत्साह दिसत आहे. ही तुम्ही गर्दी बघू शकता. 14 एप्रिल अजून 2 दिवस बाकी आहे, पण 2 दिवसा अगोदरच एवढी गर्दी बघू शकता तुम्ही. तर 14 एप्रिलच्या दिवशी हा महासागर, भीम महासागर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आज तर महासागर तुम्हाला पाहायला भेटत नाही, तरी पण आज बघा किती गर्दी आहे, किती गर्दी आहे. पण 2 दिवसानंतर तुम्हाला एवढी तुफान गर्दी दिसेल. असा फेस्टिवल जगामध्ये कुठेच नाही. 14 एप्रिल हा जगातला सर्वात मोठा फेस्टिवल आहे. तुम्ही गणपती बघा किंवा दुसरे फेस्टिवल बघा, तेव्हा तुम्हाला एवढी गर्दी दिसणार नाही. पण 14 एप्रिल हा वर्ल्ड बिगेस्ट फेस्टिवल आहे, जगातला सर्वात महाउत्सव म्हणता येईल याला. कारण बाबासाहेबांनी असं करून ठेवलेलं आहे की बाबासाहेबांनी स्वतःची छाप पूर्ण जगावर उमटवलेली आहे. त्यामुळे मला गर्व आहे की मी या समाजामध्ये जन्मलो आणि माझी अशी इच्छा आहे की मी पुढच्या जन्मी पण या बौद्ध समाजामध्ये जन्म घ्यावा. मला इतका आनंद आहे. कधी काळी आम्ही महार आहे म्हणून आम्हाला हिणवलं जात होतं, पण माझी इच्छा आहे की पुढच्या जन्मी पण मला ॲज एक महार बुद्धिस्ट म्हणूनच जन्म भेटावा. मी हीच, आणि पुढच्या जन्मी पण मला बाबासाहेब भेटावे, बुद्ध भेटावे, माझी एवढीच. तरी पण मी सर्व औरंगाबादकरांना 14 एप्रिलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांनी आनंदात 14 एप्रिल साजरी करावी. तरुणांना मी आवाहन करतो की तुम्ही 14 एप्रिल म्हणजे जो डान्स करता त्या डान्समध्ये तुम्ही कृपया दारू पिऊ नका. तुम्हाला जेवढा डान्स करायचा तुम्ही डान्स करा, फक्त दारू न पिता तुम्हाला जेवढा उत्सव करायचा तेवढा करा. फक्त 14 एप्रिल आपल्या मिरवणुकीला काही गालबोट लागेल असे काही चुकीचे काम करू नका. कारण की आपले बाबासाहेबांनी आपलं सर्वात चांगलं शिकवलेलं आहे, वाईट काही शिकवलं नाही. त्यामुळे बाबासाहेबांचा एक मान म्हणून तुम्ही ही 14 एप्रिल चांगली पार पडा, म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस. तरी पण मी सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, नमो बुद्धाय.